विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला BA भाग 2 सत्र 4 अभ्यासपत्रिका क्रमांक 6 वाङ्मय कृती आणि भाषिक कौशल्य या पेपरमध्ये, या अभ्यासपत्रिकेमध्ये जुगाड ही किरण गुरव यांची कादंबरी अभ्यासाला आहे हे माहीत झालेलं आहे. आता आपण या कादंबरीचा सारांश समजून घेणार आहोत. ही कादंबरी 2 भागामध्ये असल्यामुळे आपण या कादंबरीचा सारांशही 2 भागामध्ये पाहणार आहोत. आपण ऐकत आहात जुगाड या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचा सारांश. 20 मीटर उंचीच्या बिल्डिंगवर तिसऱ्यांदा चढून शशाने बघितलं तो दूरवर माधेवाडीच्या अवघड वळणावरून येणारे 3 कंटेनर एकापाठोपाठ एक दिसले. या 3 कंटेनरमधून 3 तुकड्यात किलन येत होते. किलन येत आहे ही खुशखबर लवकरच सर्वांना समजली. फीड बिल्डिंग भोवती गर्दी जमू लागली. धन्य भाग हमारे, किलन आ रहे है अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. आता किलनचे 3 पीस अनलोड करायचा, जुगाड फटाफट करा असे शशाने सांगितले. तसं युसूफ म्हणाला, हे फटाफट कसं होणार? प्रत्येक पीस कमीत कमी 15-20 टनाचा आहे. डॅमेज न होता अनलोड करणे सोपे नाही. युसूफ आणि जयचं कधीच पटत नसे. त्यांची मल्याळीत काही खुसफुस सुरू होती. एव्हाना किलन गेटवर आला होता सुद्धा. सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. पिंजऱ्यातल्या वाघ बघायला जमावे तशी. किलन मोठ्या रोपने कंटेनरला बांधला आहे असे शशाने म्हणतात जय हसला. म्हणाला, हरियाणातून महाराष्ट्रात आणलाय साहेब. फक्त रोपने कसा बांधणार? त्याला वेल्ड केलाय. जय अनुभवी होता. योग्य तेच बोलला. राधामाईचे चेअरमन आणि सर्व संचालक यांना सगळ्या कॉपरेटिव्ह भानगडीच माहीत होत्या, पण या तांत्रिक गोष्टी मुळीच कळत नव्हत्या. त्यांची सगळी भिस्त होती शशावर. युसूफ आणि कंपनीने कामाच्या निमित्ताने देशाचा कानाकोपरा पालथा घातला होता. युसूफ अंदमानात गेला होता, तर जय चक्क 2 महिने साऊथ आफ्रिकेलाही जाऊन आला होता. युसूफ बेस्ट फिटर होता. साजीचा वेल्डिंगमध्ये हातखंडा होता, तर अलाइनमेंट करण्यात जय वस्ताद होता. फोरमन होता म्हातारा थॉमस. शशाच या कामासाठी तसा नवीन होता. सुरुवातीला या लोकांनी त्याला सळो की पळो केलं होतं, पण हळूहळू शशाने या लोकांवर कमांड मिळवली होती. हळूहळू करत कंटेनर फीड बिल्डिंगजवळ आले. अनलोडिंगसाठी हवे होते तसे लावून घेतले. ड्रायव्हर खाली उतरला. लोकल लोकांनी त्याला गावठी हिंदीत भंडावून सोडलं. आयो भागो यार, नौटंकी हो रही है यहाँ पे करत तो ओरडू लागला. शशाने ऑफिसमध्ये येऊन चलान तयार केलं. तो इंजिनियर आहे, पण क्लार्कचे कामही करावे लागत. इतक्यात कोल्हापूरच्या मेन ऑफिसमधून फोन आला. नेहमीप्रमाणे काम लवकर आटोपा व प्रोडक्शन सुरू करा असा सल्ला दिला. प्रोडक्शन सुरू झाल्यानंतरच पगारपाणी व्यवस्थित मिळणार आहे असंही सांगितलं. युसूफला लाकडे हवी होती. आरडाओरडा करत त्याने गेस्ट हाऊसकडे मोर्चा वळवला. साईटवर प्रोजेक्टपेक्षा गेस्ट हाऊसच जास्त सजले होते. तिथली लाकडं त्याने घेतली. ती योग्य तेथे लावली. खलाशांच्या 3 टोळ्या केल्या. प्रत्येकाला काम समजावून सांगितलं. युसूफने स्वतः हुक, त्याला रोप बांधले. चेन ब्लॉक, विंज या सगळ्याचा जुगाड स्वतः बघितला. मग सगळ्यांना सूचना दिल्या. सगळ्यांनी होशियार राहायचं असं सांगितलं. मग युसूफच्या शिट्टीच्या तालावर काम सुरू झालं. तिकडे हरियाणातून आलेले ड्रायव्हर व क्लीनर लोक मोठा स्टोव्ह पेटवून जेवण बनवायच्या कामात गुंतले. मुक्त आरोळ्या ठोकत साईट जळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात शिरले. शशा हे सर्व उभे राहून पाहत होता. धरती की गोद, आकाश की रजई कुणीतरी म्हणालं. दिवस मावळा की जिथे असतील तिथे झोपणार, ओढा झरा दिसला की नहाणार. शुरू करू असं म्हणत युसूफने तुतारी फुंकावी तशी प्राणपणाने शिंटी फुकली. ओम सम्माल ए ले जाला या कोरसवर शिट्टीच्या तालावर ते अवघड काम सुरू झाले. थोडा बाकी, सब चलाकी और जोर. या आरोळ्या, चेन ब्लॉकचा खणखणाट, मुसळधार बरसणारी शिट्टी, घर्षणातून उडणाऱ्या ठिणग्या, खलाशांच्या देहावरून कोसळणारे घामाचे थेंब. शिट्टीच्या आवाजात बदल झाला की शशाला समजलं.
चेन ब्लॉकवर काहीतरी गडबड झाली होती. शशानं लक्षपूर्वक पाहिलं तर काही ठिकाणी चेन गंजलेली दिसली. लगेच ग्रीस घेऊन एक जण आला. चेनला भरपूर ग्रीस चोपलं. मग सरकन चेन बाहेर आली. काम पुन्हा सुरू झालं. शिट्टी फुंकत युसूफ पुन्हा पळाला. एका क्षणी किलनचा 3.5 मीटरचा व्यास व 18 फूट लांबीचा पहिला तुकडा धुडासारखा अलगद जमिनीवर टेकला. हो गया सगळीकडे आवाज घुमले. इतक्यात चेअरमन साहेबांची गाडी आली. युसूफ छाती पुढे काढत म्हणाला, बघा आम्ही किलन पीस अनलोड केला. मी फटाफट जुगाड केला. तुम्ही हवे होतात बघायला. पण चेअरमन संतापले. कोणाच्या परवानगीनं खाली उतरवला म्हणून ओरडले. अरे हरियाणातून हे मटेरियल आलंय. पूजा नको करायला? बाळू भट म्हणाला, आजचा दिवस बरा आहे. शिवाय हे किलन साईडच्या उत्तर दिशेला पडायला पाहिजे. शशानं सावरून घेतलं. हा किलन पीस तिसरा आहे. पहिला अजून उतरवला नाही. आता पूजा करूनच उतरू. उत्तर दिशा तर हीच आहे, असं काही बाई सांगितलं. लगेच बऱ्याच गाड्या आल्या. चेअरमन साहेबांच्या घरातल्या खाशा स्वाऱ्या, डोक्यावरचे पदर, नाकातल्या नथनी, तबकं, निरांजनं सांभाळत किलनजवळ आल्या. रंगीबेरंगी शालूमुळं साईडला शोभा आली. काहीतरी बाई माणसं, हे उतरलं नव्हं, मग पूजा करायला काय, असं बायका बोलू लागल्या. शेवटच्या गाडीतून सीमा देसाई उतरल्या. या राधामाईच्या सिव्हिल इंजिनियर. सगळ्या गडबडीत शशा तिला विसरूनच गेला होता. ती शशासारखीच डिप्लोमा होल्डर होती, पण सिव्हिलची. शिवाय चेअरमन साहेबांच्या नात्यातली. आता शशा मागून येऊन तिखट झाला होता. किलनचा भव्य विस्तार पाहून महिला वर्ग चकित झाला होता. त्या भाग्यवान किलन पीसला मग हळद कुंकवाची बोटं लागली. चेअरमन साहेबांनी नारळ फोडला. एका ठिकाणी काळी बाहुली टांगली. सगळा लवाजमा थोडा वेळ रमत-गमत फिरला. मग गाड्यामधून परत गेला. साईटवरचे सगळेजण जेवले. मग उरलेले 2 किलन पीस अनलोड करायचा जुगाड सुरू झाला. पुन्हा चेन ब्लॉकचा खणखणाट, युसूफची शिट्टी, ओय समाल, ये ले जाला चारोळ्या. किलनचे 2 पीस उतरले तोवर दिवस मावळला. दिवसाकाठी 2000 टन एवढी उत्पादन क्षमता असलेला बॉक्साईट कॅल्सिनेशन प्रकल्प आहे. आसपासच्या डोंगरात बॉक्साईटच्या अमाप राशी आहेत असं समजलं होतं. म्हणून IDBI आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सहकारी बँक यांच्या सहाय्याने हा प्रकल्प सुरू झाला होता. शशा येण्यापूर्वी सिव्हिलची काही कामे आटोपली होती. आता मेकॅनिकलची कामे होती. म्हणून शशाचं मेकॅनिकलचं पद भरलं होतं. आता पगार कमी होता, पण पुढे मागे वाढणार होता. शशानं ही साईट पाहिली तेव्हा खुश झाला. आता अनेक ठिकाणी पालथे घालून आपण चांगल्या वाटणाऱ्या या भूमीवर उभे आहोत, हा विचार त्याला समाधान देत होता. पुण्याच्या आठवणी हळूहळू धूसर होत गेल्या. सुरुवातीला खडखडणारी शशाची पावलं आता ठाम पडू लागली. खरं तर सगळ्यात शेवटी दाखल झाला होता, पण सीमा देसाई या सिव्हिल इंजिनिअरपेक्षा त्यांचा पगार 1000ने जास्त होता. म्हणून ती पहिल्या दिवसापासूनच त्याच्याशी खतरूड वागत होती. सतत कपाळावर अटी ठेवत होती. मग तिनेही कागदोपत्री का होईना आपला पगार वाढवून घेतला. साईटवर 2 मुख्य कॉन्ट्रॅक्टर होते. सिव्हिल कन्स्ट्रक्शनसाठी प्रभा कन्स्ट्रक्शन ही कोल्हापूरची मोठी कंपनी. त्यांच्या कामावर सीमा मेमसाब देखरेख करीत. तर मशीन उभारणी व मटेरियल सप्लायसाठी हॉलमार्क ही नामांकित कंपनी राधामाईने निवडली होती. सुब्रह्मण्यम हा त्या कंपनीचा या साईटवरचा फील्ड इन्चार्ज होता. मशीनच्या प्रत्यक्ष इरेक्शनसाठी हॉलमार्कने उईवन ही केरळची कंपनी पकडली होती. उईवनचा इथला सुपरवायझर होता म्हातारा थॉमस. जयचंद्रन, युसूफ, साजी हे उईवनचे मुख्य फिटर होते. इतर वेल्डर, रिगर, हेल्पर असे अनेक लोक या टीममध्ये होते. काही आसामी तर काही बिहारी तर काही केरळचे. या लोकांना तासावर पगार होता. ओव्हरटाईम दुप्पट होता. सगळेजण स्किल्ड वर्कर होते. प्रभा कन्स्ट्रक्शनचे शटरिंग व इतर सिव्हिल कामासाठी बद्दू व विठ्ठल यांची बिहारी गँग पकडली होती. साईटवर ठिकठिकाणी त्यांचे राहणे, जेवणे, दारू सगळ्याचा जुगाड चालायचा. एकंदरीत साईटचा लवाजमा मोठा होता. भाषाही वेगवेगळ्या होत्या. साईटवर 2 मुख्य प्रवाह होते. पहिला सीमा मेमसाब आणि प्रभा कन्स्ट्रक्शनचा सिव्हिलचा, तर दुसरा युसूफ, थॉम्सन, जय यांचा मेकॅनिकल. दोन्ही प्रवाह सतत एकमेकांच्या चुका काढत व आपल्या तक्रारी कंपनीकडे करत. शशाने इथे आल्यावर पूर्ण साईट पाहिली होती. मग प्लॅनचे ड्रॉइंग बघितले होते. साईटला पूर्व पश्चिम नैसर्गिक उतारा. हा स्लोप ॲडजस्ट केला असता तर काम सोपं झालं असतं, पण प्लॅन्ट नेमका पश्चिमेला घेतला होता. नैसर्गिक उतारावर कूलरचा स्लोप ठेवला होता.
भरपूर वेळ, पैसा, श्रम ओतून कुणीतरी सगळं उलटं काम केलं होतं. शिमाई दिसायला त्याने 2-3 वेळा याबाबत विचारले, पण ती गप्प बसली होती. शेवटी सुब्रमण्यमने सांगितले की गावातला थोर वास्तुशास्त्रज्ञ बाळू आडवा आला आणि तयार होणारा माल पूर्व-पश्चिम पडला पाहिजे, असं सांगितलं. मग 16 कोटींच्या प्रोजेक्टबाबत रिस्क कोण घेणार? मग रातोरात प्रोजेक्टने तोंड फिरवले व तो पूर्वाभिमुख झाला. शशा नेहमीच युसूफ, थॉमस, जे इत्यादींच्या बरोबर असायचा, म्हणून सीमा मेमसाब त्याला घरचा बेदी म्हणू लागल्या. वुईमन आणि हॉलमार्कची ही टीम अगदी विशेष होती. सुब्रमण्यम तर सर्वात खास होता. वयाच्या 10व्या वर्षीच त्यानं नुसतं घरच नव्हे तर केरळ सोडलं होतं. मग हेल्पर, रिगर, फिटर, एक एक पायरी चढत 45 वर्षाचा अखंड अनुभव तो हॉलमार्क फिल्म इन्चार्ज म्हणला होता. वर्षातून कधीतरी 4 दिवस बायकापोरात जाऊन येत असे. बॉक्साईड व सिमेंट प्लॅन्टसाठी तो आसाम, गुजरात, बंगाल, अंदमान निकोबार, नेपाळ, भूतान, श्रीलंकाही फिरला होता. सगळीकडच्या अद्भुत गोष्टी सांगायचा. मग म्हणायचा, इतनी दुनिया देखी, इतने प्लॅन्ट चलाए, मगर हम खुद सायकल नाही चला सकते. घर संसार की तो बात और. प्लॅन्टची रोजची राऊंड आटोपून शशा आपल्याच विचार दंग होऊन बसला होता. तेव्हाच सीमा मेमसाब आल्यानी कपाळावर आठी चोडत म्हणाल्या, तुम्हाला चेअरमन साहेबांनी बोलवलंय. गावात असले की चेअरमन साहेबांचा मुक्काम साईटवरच्या गेस्ट हाऊसमध्ये असतो हे शशाला माहीत होतं. गावातले तमाम चमचे इथे गोळा होत. शशा तिथं गेला तेव्हा मटणाच्या फोडीचा खमंग वास दरवळत होता. साहेबांच्या समोर चकण्याचा 5-6 बशा रिकाम्या होत्या. शेजारी काही ग्लासात उंची सोनेरी द्राव होता. शशाची चाव लागताच साहेबांचा पम्या भूभू करत शशाचा निषेध करू लागला. या या आत या, असं साहेबांनी म्हणून शशाला थोडं जावंसं वाटेना. साहेबांनी एक घोट चढवला व म्हणाले, IDBIनं पुढचा हप्ता रिलीज केला आहे. उद्या सामान घेऊन टेम्पो येणार आहे. 8-10 दिवसात IDBIचं पॅनेल इन्स्पेक्शनला येणार आहे. आता काम सुरू करा. तुम्ही काम सुरू केलं की महिन्यात प्रोडक्शन सुरू होतं आहे. आम्ही कुठं कमी पडणार नाही. आमच्या सगळ्या आशा तुमच्यावर. काय अडचण असेल ती आत्ताच सांगा. साहेब, मागच्या महिन्याचा पगार झाला नाही. हा महिनाही भरत आला. शशाने आपली अडचण सांगितली. तसा सगळ्या रंगाचा बेरंग झाला. साहेब चिडलेच. म्हणाले, कसलं 2,000 रुपयाचं घेऊन बसला? या प्लॅनचं रोजचं व्याज 10-12 हजार रुपये आहे. कोटी रुपयाचा मामला आहे. एकदा प्रोडक्शन सुरू द्या, मग बघा. उद्या सकाळी लवकरच या.